पहिला सुरुवात झाली. तुम्हाला देणार आहे. मेटे साहेबांनी हातवर केलाय ते होणार नाही. सभापती महोदय, उपसभापतीचा प्रस्ताव आता या ठिकाणी आलेला आहे आणि या संदर्भात बीएससी मध्ये आम्ही भूमिका मांडली होती, आक्षेप घेतला होता आणि त्यावेळेला कोविड सारखं संकट असल्यामुळे जे कोविड रुग्ण असतील त्यांना सभागृहात येता येणार नाही, येऊ नये. त्याचप्रमाणे कोमॉर्बिलिटी झाले जे ज्येष्ठ आहेत अशा प्रकारे आज या सभागृहात नाहीत. या संदर्भात आम्ही आपल्याकडे भूमिका मांडली, आपल्या अधिकारात आपण निवडणूक लावली, तो तुमचा अधिकार आहे. परंतु या संदर्भात सभापती महोदय, आमचे प्रतिरोध सन्माननीय सुरजितसिंग ठाकूर यांनी न्यायालयामध्ये एक पिटिशन केलेलं आहे आणि त्या पिटिशनमध्ये आम्ही मागणी केलेली आहे, विनंती न्यायालयाला सन्माननीय केलेली आहे की आमचा जो सभासदाचा मूलभूत अधिकार जो आहे मतदानाचा किंवा त्या ठिकाणी उमेदवारी करण्याचा, ह्या संविधानाने दिलेल्या आमच्या घटनात्मक अधिकाराचीच पायमल्ली या ठिकाणी या प्रक्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय कोर्टासमोर ठेवलेले आहे. कारण सभापती महोदय, आपण व्यवस्थाही केली नाहीत. कोविड सारख्या त्या ठिकाणच्या सभासदांना संसर्ग झालेल्यांनी मतदान कसं करायचं आहे, कुठली सिस्टीम आपण विकसित केलेत. निवडणुका झाल्यावर त्या ठिकाणी उमेदवारी करणार असेल, आमचे पडाळकर आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज मी कुठून घेऊ, काय करू, कशी लढवू, कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून दिशादर्शक असं मार्गदर्शन या ठिकाणी सरकारकडे नाही. आणि म्हणून आम्हाला जो मूलभूत सभासदाचा मतदानाचा अधिकार, निवडणूक लढवण्याचा अधिकार, या अधिकारांपासून पण दुर्दैवानं या ठिकाणी वंचित राहण्याचं काम सभापती महोदय या ठिकाणी होतंय. सन्माननीय न्यायालयानं आपल्या राज्याच्या एजीना बोलावलं, आता त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि गुरुवारी या संदर्भात आज हिअरिंग फायनल झाले, निकाल त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून न्यायालयात या विषयासंदर्भात, आमच्या मूलभूत हक्कासंदर्भात त्या ठिकाणी विषय असताना आपण या ठिकाणी अशा प्रकारे निवडणूक त्या ठिकाणी घेऊ नये, अशा प्रकारचे आम्ही वारंवार मागणी केले. कोणी बोलायचं नाही आणि आपण या ठिकाणी शेवटचं साहेब तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आणि त्यामुळे आज या संदर्भात आमची पुन्हा मागणी आहे की आमच्या मूलभूत हक्काचं रक्षण करणं ही सभापती म्हणून आपली जबाबदारी आहे, ती पार पाडावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. विरोधी पक्ष नेते आपण एक नाही, मेटे साहेब मी नाही 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 हो, अहो हे काय चाललंय तुमचं? मी मगाशीच सांगितलं होतं की विरोधी पक्ष नेत्यांना एकट्याला या विषयावर मी बोलून देणार आहे. नाही, मी विनंती नाकारलेली आहे. तेव्हा तुम्ही आता खाली बसा. ठाकूर साहेब तुम्ही खाली बसा, हातच खाली करा. नाही, एक मिनिट ऐका, हे बरोबर नाही चाललेलं. त्या परंपरा मलाही माहिती आहेत, मी ते सगळं मला बोलून द्या. हे बघा, विषय असा आहे मेटे साहेब, परंपरा तुम्ही एकटाच जाणता असं काही नाही. नाही हा, मग त्यासाठीच मी माझा ऐका. एक तर ज्या गोष्टीचा उल्लेख केला विरोधी पक्ष नेत्यांनी की भारतीय जनता पार्टीतर्फे हायकोर्टात तुम्ही गेलेले आहात. हायकोर्टाला सभापती म्हणून मी घेतलेल्या निर्णयाबद्दल हायकोर्टाने मला बोलवलेलं नाही, हायकोर्टाने मला कळवलेलं नाही. हायकोर्टाचा निर्णय हा विरोधी पक्ष नेते म्हणून मला सांगतायत आणि तो गुरुवारपर्यंत देणार आहात. म्हणून मी हे मान्य करणार नाही. कारण थांबा, माझं बोलणं होऊन द्या. विषय असा आहे की इथं एका इलेक्शनचा प्रश्न नाही, इथं कोणाच्या मूलभूत हक्काचा प्रश्न नाही ज्याचा तुम्ही उल्लेख केलात. या सदनाचा मूलभूत हक्क असा आहे की इंटरनल प्रोसिडिंग मध्ये हायकोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाही आणि मी हा निर्णय घेणार आहे आणि माझ्या निर्णयाला मी स्टिकअप राहणार आहे. तेव्हा हायकोर्टाला आपल्याला जर मला समन्स आणलं तर मी माझं उत्तर देईन. चला पुढे. जयंत नाही अध्यक्ष महोदय, नाही अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. डॉक्टर नीलम दिवाकर गोरे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी. सभापती महोदय, या सदनाचे सन्माननीय सदस्य श्री शशिकांत जयवंत शिंदे यांनी जो या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला आहे, या प्रस्तावाला मी अनुमोदन देत आहे. आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो. प्रश्न असा आहे की
सगळं वाचायला लागतं. हा? त्याचं काय वाचायचं? श्री प्रसाद लाड यांचा विकास प्रस्ताव 2 आहे, तो त्यांनी मांडायला त्यांची परवानगी आहे. तुम्ही मांडणार आहात का? प्रस्ताव मांडणार आहात का? ठीक आहे, चला. श्री सुरेश रामचंद्र दस हे बाहेर गेले. निरंजन डावकरे तेही बाहेर गेले. रमेश दादा पाटील तेही बाहेर गेले. माननीय सभापती आणि अनिल परब विपसे यांनी आपला प्रस्ताव मांडावा. काय नाही म्हटलं घेणार नव्हतं. सभापती महोदय, मी विधान परिषद सदस्य श्रीमती नीलम गोरे यांचा उपसभापती पदासाठीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे, त्याला आपण अनुमोदन द्या. कोण सूचक कोण? जयंत प्रभाकर पाटील बाईंनी दिलं मगाशी. महोदय, या प्रस्तावाला मी अनुमोदन देत आहे. ठीक आहे, आता मी प्रस्ताव मतास टाकतो. प्रश्न असा आहे की डॉक्टर नीलम दिवाकर गोरे विधान परिषद सदस्य यांची विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात आहे. जागेवर बसा. बोलावलं देणार ना काय? बसा बसा बसा. बसा बसा ना, बसा ना, सगळे बसा. म्हणजे मग पुढचं मला इन्क्वायरी या गोष्टीची बसा बसा बसा, जागेवर बसा. मी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करीत आहे. बसा. मध्यंतर किती वेळाचं? मध्यंतर किती वेळाचं? ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप सगळ्यांनी कष्ट घेतले. नीलमताई, शुभेच्छा. धन्यवाद सर्वांना. हे बघा, कार्यक्रमात जरी आपण मध्यंतर दाखवलं असलं तर माझी सदनाला विनंती राहील की पुरवणी मागण्याची चर्चा आपण चालू करावी. नाही नाही, ते देतो मी. 1 मिनिट माझा होऊन द्या, मी देतो तुम्हाला. मला माहिती आहे काय बोलायचं ते. एकच मिनिट ते. 1 मिनिट बाई, 1 मिनिट ऐका. हे बघा, मी काय म्हणतोय, पुरवणी मागण्या सुरू करायचा का मध्यंतर घ्यायचा असा विषय मी आपल्या समोर ठेवलेला आहे. माझा स्वतःचा निर्णय असा आहे की पुरवणी मागण्या आणि वेळेचं भान ठेवून पुरवणी मागण्यावर चर्चा चालू करून टाकू. आज दोन्ही सदस्यांनी घ्या ना मग. मी पुढचा निर्णय तुम्हाला विचारतो. अभिनंदन करा. अभिनंदनाचा पहिला प्रस्ताव घ्या. हो, कोण अभिनंदन करणार आहे? अहो थांबा. अभिनंदन. तुम्ही बोल. बोला. सभापती महोदय, मी विधान परिषदेचा सदस्य झाल्यानंतर आज प्रथमच या सभागृहात येत आहे आणि आपण सर्वांनी माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी प्रथम सभागृहाचा ऋणी आहे. त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. सभागृहात आल्यानंतर पहिलाच जो विषय आलेला आहे तो या सभागृहाच्या माननीय नीलमताई गोरे, सदस्य नीलमताई गोरे या उपसभापतीपदी निवडून आलेल्या आहेत. त्यांची तशी बिनविरोध निवडणूक किंवा एकमताने निवडणूक झालेली आहे. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. नीलमताईंचा परिचय करून देण्याची मला नाही वाटत आता आवश्यकता आहे, कारण त्या अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत. माझ्या पक्षाच्या शिवसेनेच्या त्या उपनेत्या आणि सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांच्या, महिलांच्या मूलभूत हक्कासाठी संघर्ष करणं. जिथे कुठे अन्याय झाला असेल, एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की अगदी कुठेही दुर्गम भागात सुद्धा अशा काही घटना घडल्या तर नीलमताई ह्या प्रथम धावून जातात.
कोठेवाडीची घटना असेल, काठोडा असेल, अनेक ठिकाणी मी स्वतः पाहिलेलं आहे की घटना झाल्याबरोबर त्वरित ते धावून जातात आणि एवढंच नाही, कोरडा दिलासा न देता ते जे दुर्दैवी कुटुंब असतं त्या कुटुंबाला दिलासा देतात, आधार देतात आणि त्यांच्याकडनं एकूणच पोलीस तपास असेल किंबहुना गुन्हेगाराला सजा होण्याची जी एक प्रक्रिया असते त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो असतो की कुटुंबियांकडनं मोकळेपणाने त्या गोष्टी मांडल्या जायला पाहिजेत. अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी किंबहुना काही गोष्टी या समोर येत नाहीत, पण नीलमताई ह्या स्वतः तिकडे जातात, त्यांच्याशी बोलतात, त्यांचा विश्वास संपादन करतात, त्यांना विश्वास देतात आणि त्या कुटुंबियांना न्याय मिळवून देतात. बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मला असं वाटतं की मी तर पहिल्या प्रथमच या गेल्या 5-6 महिन्यामध्ये या सभागृहात आलोय आणि नीलमताई तर अनेक वर्ष या सभागृहाच्या सदस्य आहेत. सभागृहातलं कामकाज एक विधान परिषद सदस्य म्हणून सुद्धा त्या प्रभावीपणे करत आलेल्या आहेत आणि गेल्या काही वर्षात उपसभापती पदाची सुद्धा जी जबाबदारी सभागृहाने त्यांच्यावरती सोपवली होती ती सुद्धा त्यांनी उत्तमरित्या सांभाळलेली आहे आणि म्हणूनच या सभागृहाने पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. मी माननीय उपसभापती नीलमताईंना शुभेच्छा देत असताना या पुढच्या तुमची जी कारकीर्द आहे ती सुद्धा तुमच्या कार्याच्या यशाची कमान उंचवणारी ठरो अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या करता सन्माननीय सदस्य डॉक्टर नीलमताई गोरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सभागृहाचा नेता या नात्याने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं मनापासून स्वागत देखील करतो. अध्यक्ष महोदय, आपल्या संसदीय लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये सभागृह अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती या पदावरच्या व्यक्तींची निवड साधारण बिनविरोध होणं गरजेचं असतं. त्यातून या पदाचा गौरव वाढवण्यास व त्या पदावर व्यक्तीला आपलं कर्तव्य योग्य पद्धतीनं पार पाडण्याच्या करता निश्चितपणे मदत होत असते. या गोष्टी त्याच्यामध्ये फार महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी ठरतात. आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेला एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे आणि या सभागृहामध्ये नेहमीच अभ्यासपूर्ण चर्चा, लोकहिताच्या, क्रांतिकारी निर्णयाची परंपरा देखील आपण अनेक वर्ष सगळेजण पाहत आलेलो आहोत. अनेक दिग्गज नेत्यांनी या सभागृहाचं सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये रासू गवई साहेबांचं नाव घेता येईल, त्याच्यामध्ये नासं फरांदे साहेबांचं नाव घेता येईल, वहाडणे साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेता येईल, डावखरे साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेता येईल. अनेकांनी उपसभापती म्हणून स्वर्गीय शिवाजीरावांचं त्या ठिकाणी नाव घेता येईल. अनेक जणांनी सभापती, उपसभापती अशा प्रकारची पदं भूषवलेली आहेत. आणि मी आत्ता सांगितलं, गवई साहेब, फरांदे साहेब, वहाडणे साहेब, डावखरे साहेब यांनी उपसभापती पदाची अनेक वर्ष इथं पदं भूषवलेली आपण सगळ्यांनी पाहिलं. खुद्द नीलमताईंना मागच्या टर्मला देखील उपसभापती म्हणून त्या ठिकाणी काम करायला मिळालं. त्याच्यामध्ये त्यांचा पायगुण तसं बघितलं तर चांगला म्हणायला पाहिजे, कारण जूनमध्ये त्या उपसभापती झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं. त्याच्यामुळं त्यांना म्हणजे त्यांचा एक चांगला पायगुण आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती पदावर सहज मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर नीलमताई ह्या दुसऱ्या महिला सदस्य उपसभापती म्हणून झाल्या. त्यांच्या आधी सन्माननीय श्रीमती JT सिपाही मलानी या आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती 1955 मध्ये निवडून आलेल्या होत्या आणि जवळपास त्यांनी 7 वर्ष ह्या सभागृहाचं उपसभापती म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यावेळेस बॉम्बे विधान परिषद उपसभापती म्हणून त्यांनी काम केलं आणि तोच वारसा पुढे आता डॉक्टर नीलमताईंना त्या ठिकाणी चालवायचा आहे. नीलमताई, तुम्ही दुसऱ्यांदा उपसभापती म्हणून निवडून आलेले आहात. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मला विश्वास आहे की या सभागृहाची उंची असेल, सभागृहाचा गौरव असेल, हे वाढवण्याच्या करता त्यांच्याकडनं काम होईल आणि सभागृहामध्ये जनतेसाठी, राज्यासाठी महत्त्वाच्या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होईल. त्याच्यातून
वरिष्ठ सभागृहाचीच नाही तर राज्याच्या विधिमंडळाचे देखील सन्मान गौरव वाढवण्याच्या करता तिथं मदत झाल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, नीलमताई स्वतः पुणे जिल्ह्यातल्या आहेत, मी स्वतः पुणे जिल्ह्यातले आहेत. आमचे अनेकदा वेगवेगळ्या तिथल्या मीटिंग चालतात, वेगवेगळ्या प्रकारचं काही चर्चा चालते. त्यावेळेस नेहमीच आमची तिथं एकत्रपणे मीटिंग होत असते. अशा प्रकारचा निर्णय असताना आज सभागृहामध्ये ज्यांना मतदानात भाग घ्यायचा होता असे कोविड रुग्ण, मग आमचे पाडळकर असतील, दुसरे कोण परिणय फुके आहेत, गिरीश व्यास, नानार वगैरे ही मंडळी आज उपस्थित राहू शकत नाही. आमच्याच बाजूची नाही, त्यांच्याही बाजूची. प्रश्न आमचा की त्यांचा नाही, तर लोकशाहीनं मतदानाचा, निवडणुकीचा जो अधिकार दिलेला आहे लढण्याचा, त्या मूलभूत अधिकारापासूनच वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे. आणि म्हणून या संदर्भात सरकारची भूमिका हट्टाची, रेटून नेण्याची समजल्यानंतर आम्ही पिटिशन कोर्टामध्ये दाखल केलं आणि आज सन्माननीय कोर्टाने राज्य शासनाच्या एजीला बोलावून घेतलं, त्यांच्याकडून भूमिका समजून घेतली आणि गुरुवारी या संदर्भात निर्णय सन्माननीय न्यायालय देणार आहे. आणि हेच मी सभापतींच्या निदर्शनास आणलं, सभागृहाच्या निदर्शनास आणलं की हे न्यायालयीन प्रक्रियेत हा विषय असताना, मूलभूत हक्कांचा त्या ठिकाणी गळचेपी होत असताना आपण अशा प्रकारे प्रस्ताव मंजूर करणं निवडणुकीचा योग्य नाही. परंतु त्यांना ठरलेलंच आहे की कामकाज रेटून न्यायचं आहे. कारण स्थगनच्या वेळेलाही मी कोविड संदर्भात चर्चा मागितली, शेती संदर्भात चर्चा मागितली, मराठा आरक्षण आहे, लॉ अँड ऑर्डर आहे, म्हणजे काही करून महाविकास आघाडीला जबरदस्तीनं कामकाज रेटायचं आहे. तशाच पद्धतीनं निवडणूक या ठिकाणी रेटली. आम्ही सर्वजण लोकशाहीचा गळा घोटल्याप्रमाणे या ठिकाणी सरकारचं त्या ठिकाणी धिक्कार करत सभात्याग करून या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा त्या ठिकाणी पायमल्ली केली. म्हणून आम्ही सभात्याग केला आणि याचं उत्तरच आम्हाला मिळालं नाही की आम्ही उमेदवारी अर्ज भरलाय. ते म्हणाले प्रस्ताव मंजूर झाला की तुमचा विषय संपतो. तर अशा प्रकारे अधिकाराचा गैरवापर या ठिकाणी होत असताना आम्हाला दिसला. अजित पवारांनी आता अभिनंदनाच्या भाषणात म्हटलं की नीलमताईंचा पायगुण चांगला आहे, पुन्हा सत्ता आली म्हणून आम्ही त्यांची निवड केली. ठीक आहे, आता अजितदादांचा पायगुण काय होत आहे महाराष्ट्राने बघितलंय आमच्यासाठी. आमच्या बरोबर अजितदादा आले, सत्तेचं काय झालं, त्याच्यामुळे त्यांच्या पायगुणांचा उल्लेख करत असताना त्यांच्या पायगुणाने आमची सत्ता गेलेली आहे. एक मिनिट. आज विधान परिषदेचं कामकाज सुरू झाल्याच्या नंतर या राज्यामधलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे. त्याच्या संदर्भात सारथी संस्थेचा स्वायत्तचा विषय आरक्षणासाठी ज्यांनी होणारे अत्याचार जसा उल्लेख आता मुख्यमंत्री महोदयांनी केला, या विषयावर देखील त्यांची शेकडो अशा प्रकारची व्याख्यानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये झालेली आहे. अशा पद्धतीनं आज आपल्या सभागृहाला एक साहित्यिक, सामाजिक बांधिलकी असलेले, संवेदनशील मनाचे, मानवी हक्काचं संरक्षण असलेले उपसभापती लाभलेत. नीलमताई, त्याबद्दल उपसभापती पदाकरता मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. संपूर्ण सहकार्य करण्याचं देखील आश्वासन मी सभागृहाच्या वतीनं आपल्याला देतो आणि तुमच्या भावी वाटचालीला पुन्हा एक वार शुभेच्छा देऊन मी थांबतो. रणजित साहेब. माननीय सभापती महोदय, आज सन्माननीय नीलमताई गोरेंची उपसभापती पदावर बिनविरोध निवड झाली, याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आनंद व्यक्त करतो. सभापती महोदय गेले अनेक वर्ष या सभागृहामध्ये त्या आणि आपण सर्वजण एकत्र काम करत आहोत आणि महिला आणि बालकं
बालकांच्यावर होणारे अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, ॲसिड हल्ले, माता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषण या विषयावर तुम्ही केलेली भाषणं ही या विधिमंडळातली अविस्मरणीय आहेत आणि तुम्ही केलेल्या सूचना या सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचा आदर सरकारसुद्धा राखेल हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. मी फक्त नीलमताई एकच आठवण करून देऊ इच्छितो की एक प्रकरण आपल्याकडे राहिलेले मंजुळा शेट्टे हत्या प्रकरण, म्हणजे शासकीय हत्या कशी होते याचं उत्तम उदाहरण हे मंजुळा शेट्टे हत्या प्रकरण आहे. आपण उपसभापती झाल्यानंतर या प्रकरणाला हे प्रकरण तडीस न्यावं आणि मंजुळा शेट्टेंना न्याय देण्याचं काम करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि दुसरी विनंती मी अशी करणार आहे की महिलांचं जे 33% आरक्षण आहे हे आरक्षण साहेब आता विधानसभा आणि लोकसभेतही पुढे आलं पाहिजे. त्या दृष्टीनेही आपण पाऊल टाकावं. मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. पण ठीक आहे ना, आपण करूया. पण त्याचबरोबर सभापती महोदय, आपण या सगळ्या आज जो काही गोंधळ झाला त्याच्यामध्ये नवनिर्वाचित जे सदस्य आले त्यांचं अभिनंदन करायचं राहून जाता कामा नये. ते आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जे 9 नवीन सदस्य या सभागृहात आलेत त्यामध्ये माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, माननीय श्रीमती नीलम दिवाकर गोरे, माननीय श्री शशिकांत जयंतराव शिंदे, माननीय श्री रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, काही दिवसापूर्वी इकडे होते आता तिकडे गेले. शशिकांतजी आमचे साताऱ्याचे वाघच आहेत. रमेश काशीराम कराड, माननीय प्रवीण प्रभाकरराव दटके, माननीय गोपीचंद कुडली पडळकर, खूप तिखट बोलतात म्हणे, सभागृहात वेगळं बोलावं लागेल, माननीय श्री अमोल रामकृष्ण मिटकरी आणि मी सभागृहाला ओळख करून देऊ इच्छितो राजेश धोंडीराम राठोड. बरं राठोड साहेब हा अतिशय चांगला सज्जन आणि तळागाळातला कार्यकर्ता आहे. म्हणजे कार्यकर्ता पक्षामधला कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजेश राठोड आहे. मी त्यांचं मनापासून या सर्व सदस्यांचं या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं स्वागत करतो. आणि आता मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करत असताना 1-2 शब्द मी बोलणार आहे. मुख्यमंत्री महोदय, एक तर आपण या सभागृहात निवडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड झाली आणि सगळ्यांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. नीलम गोऱ्हे या आता विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. एकमतानं शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांचं अभिनंदन केलं गेलंय. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अभिनंदन केलंय. खरं उपसभापती पदाचा हा वाद होता, मात्र बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय आणि सभापती किंवा उपसभापती पदाची निवडणूक ही बिनविरोधच व्हावी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिनंदन आणि त्यांनी आपलं स्थान ग्रहण केलंय. तर विधान परिषदेच्या उपसभापतीपदी आता नीलम गोऱ्हे विराजमान झाले.